कोलोसेकरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 23वा वचन. Colossians chapter number 3 and verse number 23. पहा मी ते वचन वाचतोय. आणि जे काही तुम्ही करता ते सर्व जसे माणसांसाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. तर प्रियांनो, जी जबाबदारी आपले बंधू आणि बहीण दोघंही मिळून पार पाडत आहे त्याबद्दल आपण प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि जवळजवळ 1000 दिवस कंटिन्यू हा जो कार्यक्रम जो आहे तो चालू आहे त्याबद्दल आपण प्रभूला आपण धन्यवाद देऊया. तर प्रियांनो, आजच्या सकाळचा जो माझा जो विषय जो आहे किंबहुना मी जो विषय जो निवडलेला आहे त्याची सुरुवात जी आहे मी एका वचनाने मी आपल्या संगती मी करू इच्छितो. फिलिपिकरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. फिलिपिकरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. पहा त्या ठिकाणी मी पहिली ओळ जी आहे रमाबाईंच्या भाषांतरामध्ये मी वाचत आहे, त्यानंतर माझ्या मुख्य विषयाकडे येऊया. यासाठी की मी त्याला ओळखावे, यासाठी की मी त्याला ओळखावे. आज सकाळच्या वेळेस प्रियांनो आम्ही मननामध्ये बसलेला असताना प्रेषित पौल या ठिकाणी ह्या मंडळीला तो लिहित आहे. आणि तो लिहित असताना तो म्हणतोय की मी त्याला ओळखावे, म्हणजे मी ख्रिस्ताला ओळखावे. आज सकाळच्या वेळेस प्रियांनो मला आपल्याला आपल्या ख्रिस्ताबद्दल काही गोष्टी मला आपल्याला बोलायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत. आम्ही आमच्या ख्रिस्ताला किती ओळखतो किंवा ओळखलेला आहे. जितकं आम्ही जास्त ओळखू तेवढी आम्ही जास्त त्याची सेवा करू आणि तेवढे आम्ही जास्त आम्ही आमच्या प्रभूच्या संगती असो. आणि म्हणून आज सकाळच्या वेळेस आम्ही आमच्या ख्रिस्ताबद्दल 3 महत्वाच्या गोष्टी त्याच्या जीवनातून आम्ही शिकणार आहोत. पहिलं म्हणजे त्याचा जन्म, दुसरं म्हणजे त्याचं जीवन आणि तिसरं म्हणजे त्याचा मृत्यू किंवा त्याचं मरण. या 3 शीर्षकांतर्गत आम्ही काही गोष्टी आमच्या प्रभूबद्दल आज सकाळच्या मननामध्ये आम्ही शिकणार आहोत. त्याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे की आमचा विश्वास वाढावा. आमचा प्रभू कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या मननाच्या याच्यामध्ये जितक्या माझ्याकडे वेळ आहे तेवढा आपण पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहा, पहिल्यांदा त्याचा जन्म. प्रियांनो, मला आपल्याला सांगून द्या की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याच्या अगोदर त्याच्या हातामध्ये सर्वस्व होतं. म्हणजे तो कुठे त्याचा जन्म होणार किंवा कुठं त्यांनी जन्म घ्यावा, कोणत्या कुटुंबामध्ये त्याने वाढावा, कसं त्याचं लाईफस्टाईल असायला पाहिजे, हे सर्वस्व प्रभूच्या हातामध्ये होतं. किंवा प्रभूला ती निवड करायची होती की तू आता ठरव की तुला कोणत्या कुटुंबामध्ये जन्म घ्यायचाय, कसं करायचंय, तू तुझ्या जीवनाचं तू ठरव. कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव होता आणि त्याच्यामुळे प्रभूला हा सर्वस्व अधिकार होता. परंतु आमच्या प्रभूने कशी निवड केली, कशा प्रकारे तो या जगामध्ये आला, सकाळच्या वेळेस त्याच काही गोष्टी आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट, आमचा प्रभूचा जो जन्म जो आहे, आमचा प्रभूचा जन्म बेथलेहेम शहरामध्ये झालेला आहे. बेथलेहेम मध्ये, येरुशलेमच्या बेथलेहेम मध्ये त्याचा जन्म झालेला आहे. वास्तविक पाहता प्रियांनो, आमचा प्रभूची जर इच्छा जर असती तर त्यावेळेस बरेचसे दुसरे ठिकाणं देखील होते, किंबहुना चांगले श्रीमंत ठिकाणं होते. परंतु त्या ठिकाणी आमचा प्रभूचा जन्म झाला नाही. आमचा प्रभू जो आहे येरुशलेमेमध्ये किंबहुना इस्रायल राष्ट्रामधूनच तो येणार होता आणि म्हणून येरुशलेमेमध्ये बेथलेहेम नावाच्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्याची अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची प्रियांनो, इस्रायल राष्ट्रामध्ये बेथलेहेम नावाचे 2 शहर आहेत. मी वाचत असताना माझ्या पाहण्यात आलं की बेथलेहेम नावाचे 2 शहर आहेत. एक आहे यहुदा प्रांतामध्ये आणि एक आहे उत्तरच्या प्रांतामध्ये एक बेथलेहेम आहे. परंतु तो जो आहे आमचा प्रभू जो आहे एफ्राता म्हणजे बेथलेहेमच्या परिसरामध्ये किंबहुना येरुशलेमच्या परिसरात एफ्रातामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आमचा प्रभू बेथलेहेम या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. आता अजून पुढे जाऊया. बेथलेहेम मध्ये नेमकं कुठं त्याचा जन्म झालेला आहे? बेथलेहेम मध्ये कुठं त्याचा जन्म झालेला आहे? आम्ही पुष्कळ वेळा म्हणतो की आमचा प्रभूचा जन्म जे आहे, आम्ही क्रिसमसच्या टायमाला वचन काढतो की आणि म्हणतो की गाईच्या गोठ्यामध्ये झाला. परंतु बायबलमध्ये असं कुठंच त्याचा उल्लेख नाही की त्याचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झालेला आहे. एक वचन आपण त्या संदर्भात बघूया. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन.
पायी असं लिहिलेलं आहे. आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली, ती म्हणजे मरियम. कुठं प्रसवली हे नाही लिहिलेलं आहे. ती आपला पहिला मुलगा प्रसवली. त्याच्यानंतरचं पुढचं वचन. आणि तिने त्याला बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निसवले. ह्याच्याहून घेता येतं की ती जी आहे, तिची डिलिव्हरी जी आहे गव्हाणीमध्ये झालेलं होतं. त्याचं कारण दिलेलं आहे पुढं. कारण त्यांना उतार शाळेमध्ये जागा नव्हती. प्रियानो, असं आमच्या प्रभूचं येणं या जगामध्ये झालेलं आहे. आपल्यापैकी कुणाचाही जन्म कधी उतार शाळेमध्ये कधी झाला नाही. एक तर घरामध्ये झालेला असेल किंवा हॉस्पिटलमध्ये. परंतु आमचा प्रभूचा जन्म जो आहे उतार शाळेमध्ये, ज्या ठिकाणी सर्व घाण आहे, ज्या ठिकाणी कसलीच काही सुविधा नाहीये, अशा ठिकाणी आमच्या प्रभूचा जन्म झालेला आहे. अशा ठिकाणी आमचा प्रभू जो आहे या जगामध्ये तो आलेला आहे. अजून पुढे जाऊया. हे जे कुटुंब जे आहे, आता कोणत्या कुटुंबामध्ये आमच्या प्रभूचा जन्म झालेला आहे, कोणत्या कुटुंबामध्ये तो आला. त्याचे वडील जे होते, जगीक वडील योसेफ, हा इतका गरीब होता की तो सुतारी काम करायचा. बायबल लिहितंय, त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो सुताराचा मुलगा आहे. तो सुतार काम त्याला वडील करायचा. इतक्या गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबामध्ये तो आलेला आहे. अजून पुढे आपण जाऊया त्याच्या जन्माचा विषय. कोणत्या वंशावळीमध्ये आमचा प्रभू श्री ख्रिस्त आलेला आहे, कोणत्या व त्याची वंशावळी जी आहे. कारण की आम्हाला पुष्कळ आपल्या स्वतःला आपल्या वंशावळीचा फार आपल्याला अभिमान असतो की आम्ही ह्या कुटुंबातून आलेलो आहोत. आमच्या कुटुंबामध्ये आहे ना ब्रदर, सगळेच प्रभूचे सेवक आहेत, सगळेच डॉक्टर आहेत आणि सगळेच दुबईला आहे आणि तुमच्या अमेरिकेला आहे, इकडे आहे तिकडे आहे, सगळीकडे आम्ही सगळे वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल आमची फॅमिली आहे. पण प्रभूची फॅमिली पहा. प्रभू कोणत्या फॅमिली, कोणत्या कुटुंबामधून तो आला, किंबहुना कोणत्या वंशावळीतून आलेला आहे. आपण जर मत्ताईचं शुभवर्तमान जर पाहाल पहिल्या अध्यायामध्ये, तर त्या वंशावळीमध्ये तुम्ही जर पाहाल, आता बंधू एबिनीचं असते तर मी त्यांना विचारलं असतं, किती स्त्रियांचे नाव आलेले आहेत त्या पहिल्या वंशावळीमध्ये, पहिल्या अध्यायामध्ये, सॉरी, त्या वंशावळीमध्ये मत्ताईच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जर पाहाल तर एकूण 4 स्त्रियांचे नाव आलेले आहे. आणि ते 4ही स्त्रिया जे आहेत, पहिली जी स्त्री आहे तामार, सेकंड आहे तुमची तामार झाल्यानंतर राहाब, नंतर आहे रूथ, आणि चौथी जी आहे शल्मोनाची आई बत्शेबा. ही या 4ही स्त्रिया ज्या आहेत, काय प्रसिद्ध काय स्त्रिया नव्हत्या. त्यांची पार्श्वभूमी देखील आपल्याला माहिती आहे. ते काय काम करत होते, त्यांचा व्यवसाय काय होता. परंतु अशा वंशावळीतून आमचा प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. इतक्या खालच्या स्तराला तो गेलेला आहे. अजून आपण पुढे जाऊया. हे जे कुटुंब जे होतं प्रियानो, इतकं गरीब होतं की ज्यावेळेस आमचा प्रभूचा जन्म झाला आणि त्यांना त्या येरुशलेमच्या त्या याजकाच्या पुढे घेऊन जायचं होतं प्रभूला, त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते की एखादं पोकरू घेऊन जावं म्हणून. आणि त्यांनी जे आहे कबुतराचं पिल्लू जे आहे त्यांनी त्या याचकाला अर्पण केलेलं आहे. मी थोडंसं म्हणजे लेवीच्या पुस्तकामध्ये मी वाचत होतो की किती दिवसांनी मुलगा झाल्यानंतर किती दिवसांनी आणि मुलगी झाल्यानंतर किती दिवसांनी मंदिरामध्ये जावं लागतंय. मुलगा झाल्यानंतर 33 दिवसांनी आणि मुलगी झाल्यानंतर 66 दिवसांनी. म्हणजे हे जे कुटुंब जे आहे 1 महिन्याच्या नंतर मंदिरामध्ये गेलेलं आहे. आणि लेवीच्या पुस्तकामध्ये मला ते शब्द जे आहे मला फार टोचणी लागली. आणि तिथं असं लिहिलेलं आहे, तुमची जर ऐपत नसल तर तुम्ही त्या पारव्याच्या जोड्या जे आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता. ऐपत नसली तर. प्रियानो, या कुटुंबाची ऐपत नव्हती. ते इतकं गरीब होतं की त्यांच्याकडे पैसा देखील नव्हता. इतके गरीब होते. आणि मला पण एक गोष्ट मला ह्या कुटुंबाविषयी मला आवडली. 1 महिन्याचं बाळ घेऊन ते मंदिरामध्ये गेलेले आहे. प्रियानो, आई वडील या नात्याने आमचं पहिलं कर्तव्य असायला पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना किती लहान असून द्या, त्यांचं पहिलं घेऊन जाण्याचे आई वडिलांचं आहे मुलाला मंदिरामध्ये, प्रभूच्या घरामध्ये घेऊन जाणे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आता ह्या आई वडिलांनी योसेफ आणि मरियानी ते त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
आम्हाला देखील ह्या ठिकाणी या सकाळच्या वेळी शिकण्यासारखा धडा आहे की आम्ही देखील आमच्या मुलांना प्रभूच्या घरामध्ये जितकं लवकर होईल तेवढं आम्ही घेऊन जाणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. हा परंतु ह्या आई वडिलांकडे ऐपत देखील नव्हती की एखादं कोकरू घेऊन जावं अर्पणासाठी. ते कबूतर घेऊन गेलेले आहेत. मी विचार करीत होतो कसे घेऊन गेले असतील ते, कारण की बाकीचे देखील आई वडील जात असतील, ते कोकरू घेऊन जात असतील. परंतु हे आई वडील पहा, यांनी लपून कदाचित त्यांनी घेऊन गेले असतील, कारण की लाज वाटते ना हो, की एवढे सगळे घेऊन चाललेत मोठे मोठे लोक आणि आम्ही एवढंसं छोटंसं कबूतर घेऊन चाललोय. हे दिसायला नाही चांगलं दिसत, हे बरं दिसत नाही. परंतु काय का असून द्या प्रियांनो, यांनी जे आहे समर्पण, जे अर्पण जे आहे मंदिरामध्ये केलेलं आहे. प्रियांनो, असं आमचं प्रभूचं जे आहे बालपण झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट मला या संदर्भामध्ये आपल्याला सांगून द्या. जसा जसा प्रभू आमचा मोठा होत गेला, जसं जसं आमच्या प्रभूने शिक्षण दिलं, त्यांनी कधीही म्हणलं नाही की मी ह्यासाठी माझा जन्म ह्या ठिकाणी झालेला आहे. कधीही तो म्हणत असे की मी ह्यासाठी मी आलो आहे. तो असं म्हणत नाही की मी माझा जन्म ह्या ठिकाणी ह्या साठी झालेला आहे. किंवा ज्यावेळेस त्याचा पिलाता संगती त्याचं संभाषण होत होतं, पिलाताला म्हणला तो आमचा प्रभू माझा जन्म झालाय, पण लगेच म्हणला की मी ह्या कारणासाठी मी आलेलो आहे. मनुष्याचं पुत्र जे हरवलेले आहे त्यांना शोधावयास व तारावयास आला आहे. तुम्ही कधीही बघा, प्रभूच्या तोंडातून आलो आहे, आलो आहे हा शब्द आमच्या प्रभूच्या मुखातून निघतो. अशा पद्धतीने आमच्या प्रभूचा जन्म या जगामध्ये झालेला आहे. त्याचं जीवन पहा कसं त्याचं जीवन आहे. तो लहानाचा मोठा जो आहे तो नासरेत गावामध्ये झालेला आहे. नासरेत गावामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्यांनी घालवलेलं आहे. नासरेत गाव जे आहे प्रियांनो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्या गावामधून काही चांगलं निघेल का? ते गाव जे आहे इतकं दुष्ट होतं, त्याच गावाने प्रभू येशू ख्रिस्ताला वरून खाली टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. ते गाव जे आहे फार प्रसिद्ध असं ते गाव नव्हतं. परंतु अशा गावामध्ये वचन सांगतंय आमचा प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला आणि देवाच्या तो शरीराने आणि ज्ञानाने देवाच्या व माणसांच्या कृपेत त्याच नासरेत गावामध्ये तो वाढत गेलेला आहे. आम्ही पुष्कळ वेळा आजूबाजूच्या सोसायटीला, गावाला आम्ही सगळ्यांना नावं ठेवतो की ब्रदर आमचे मुलं बघा अशा ठिकाणी वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या मुलांना ती सवय लागलेली आहे. आम्ही पुष्कळ वेळा आम्ही आजूबाजूच्या परिसराला आम्ही नावं ठेवतो, आम्ही त्यांच्यामध्ये दोष आम्ही काढतो. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त पहा, त्या गावामध्ये एक देखील कोणी चांगला व्यक्ती नव्हता, एक देखील कोणी सज्जन नव्हता, एक देखील आमच्या प्रभूवरती कोणी विश्वासणारा कोणी निघाला नाही, किंवा त्या गावानेच प्रभूवरती विश्वास ठेवला नाही. परंतु तरी सुद्धा अशा गावामध्ये आमचा प्रभू लहानाचा मोठा झालेला आहे. आता बंधू एबिनेचा नाहीये मी, ज्यावेळेस आपण हा जो उपक्रम जो आहे, हा जो हे जे मननाचं आपलं सत्र जे आहे आपण सुरुवात केलं होतं, बंधू एबिनेसरला आठवत असेल की ज्यावेळेस हे सुरुवात झालं तर कालच बंधूने आपला सागर पाटीलचं नाव घेतलं. परंतु त्या कल्याण मंडळीचं नाव जे आहे बेथलेहम ख्रिस्ती विश्वासी मंडळी, आणि हे जे धारावी मंडळीचं नासरेत ख्रिस्ती विश्वासी मंडळी. आणि मी बंधूंना सांगितलं होतं, बघा ब्रदर, बेथलेहम मध्ये प्रभूचा जन्म झाला, परंतु लहानाचा मोठा सगळ्यात जास्त त्याने आयुष्य जर जगला असेल ते असेल नासरेत मध्ये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नासरेत मध्ये जास्तीत जास्त काळ त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून धारावी मंडळीचं नाव जे आहे नासरेत ख्रिस्ती विश्वासी मंडळी आहे. इथं आमचा प्रभू जो आहे जास्त काळ त्या ठिकाणी राहणार आहे. प्रियांनो, असा आमचा प्रभू लहानाचा मोठा त्या नासरेत गावामध्ये झाला. आता त्याचं जीवन जगत असताना त्याचे मित्रमंडळी कोण होते, कोण आमच्या प्रभूच्या संगती होते? त्याचे मित्रमंडळी सगळे बघा ते नावं ठेवत होते की अहो तुमचे शास्त्रीय जकातदार आहेत, जे पापी लोक आहेत ते तुमचे मित्र आहेत. किंवा प्रभूने जे शिष्य निवडला होता मत्तई, असं म्हणतात की तो रिश्वत घेणारा असा तो व्यक्ती होता. जास्त लोक त्याच्याविषयी चांगलं बोलत नव्हते, कारण की का, तो टॅक्स कलेक्टर होता. परंतु प्रभूने अशा लोकांना म्हटलं की तुम्ही या, आणि तो त्यांचा मित्र होता. असा आमचा प्रभू जो आहे ह्या जगामध्ये तो लहानाचा मोठा झालेला आहे, किंबहुना असा तो जीवन तो जगला. आता ज्या वेळेस त्याचं शिष्य निवडायची वेळ आली, आमच्या प्रभूने कुठल्या प्रकारचे शिष्य निवडले?
कारण की काय, प्रभूचं कार्य जे होतं फार महत्वाचं होतं आणि प्रभू जे होता फार महत्वाचं कार्य करत होता. हा, मग प्रभू असं म्हणाला का, हे बघा आता मला शिष्यांची गरज आहे, मला शिष्य पाहिजे, एक काम करा, 12 पालक लोक जे आहेत त्यांनी नुकतीच डिग्री पास केलेली आहे, हायली क्वालिफाईड, एकदम चांगले सुशिक्षित स्टँडर्ड, चांगलं त्यांचं शिक्षण झालेलं आहे, पार्श्वभूमी त्यांचे बॅकग्राऊंड एकदम चांगला पाहिजे मला, एकदम वेल डिसिप्लिन आणि वेल ऑनर्ड आणि कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे, त्यांना व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. कारण की का, मी ज्या स्टेटसमध्ये आहे, मी ज्या ठिकाणी आहे, मला एकदम असे चांगले शिकलेले मला शिष्य पाहिजे. कारण की का, माझी इच्छा आहे की चांगल्या पद्धतीने माझं काम जे आहे पुढे घेऊन जाणारे मला शिष्य पाहिजे. हा, परंतु प्रभूने असं नाही केलं. प्रभूने कुठे गेला माहितीये का शिष्य निवडायला? समुद्राच्या किनारी गेला हो. समुद्र किनारी गेला. अहो, ज्या ठिकाणी ते मासे पकडणारे लोक होते त्यांच्या अंगावरती धड कपडे सुद्धा नसतात. जे जस्ट टॉवेल गुंडाळतात आपल्या वेस्टला आणि मासे पकडतात. अशा ठिकाणी प्रभू गेला आमचा. अशा ठिकाणी जाऊन प्रभू म्हणाले की तुम्ही माझ्या मागे या. असे लोक प्रभूने निवडले. बायबल प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हणलेलं आहे, ते पेत्र आणि योहान अनक्षर होते. त्यांना काही बोलता येत नव्हतं. अनक्षर, अनाडी लोक होते. हा, प्रभूने अशा लोकांची निवड केलेली आहे. प्रियानो, आमचा प्रभू असा हा वेगळा प्रभू आहे. तो अशा लोकांची निवड करतो की ज्यांना काही येत नाही. हा, आमचा प्रभू म्हणाले की तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला करेन, मी तुम्हाला माणसं धरणारे करेन, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रियानो, अशा लोकांची निवड आमच्या प्रभूने जे आहे त्याच्या कार्यासाठी केलेली आहे. बरं, तो आमचा प्रभू कुठे राहत होता? आमच्या प्रभूला काय घर होतं का स्वतःच? वचन सांगते प्रियानो की खोडक्यात बिळे आणि सगळ्या पक्ष्यांना घरटी आहेत. हा, परंतु मनुष्याचा पुत्राला डोकं टेकवायला जागा नाही. साधं त्याला डोकं टेकायला सुद्धा जागा नाहीये. एक वचन जस्ट मी आपल्या समोर मी दाखवू इच्छितो. यहोवाचं शुभवर्तमान काढा कृपा करून. यहोवाचं शुभवर्तमान 7वा अध्याय. यहोवाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि या 7व्या अध्यायामधलं शेवटचं वचन पहा. मी वाचतो पटकन, माझा वेळ संपत आलेला आहे. शेवटचं वचन 53. मग ते सर्व आपापल्या घरी गेले. जी काही सभा होती ते सगळं सभा संपल्यानंतर आपापल्या घरी गेले. त्याला पुढचं म्हणजे 8व्या अध्यायाचं पहिलं लाईन. मग येशू तर जैतुनाच्या डोंगरावर गेला. का बरं प्रभू येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर गेला? हा, त्याचं कारण एकच आहे की प्रभूला घर नव्हतं. प्रभूला आपलं स्वतःचं घर नव्हतं. तो डोंगरावरती गेला. सगळे लोक आपापल्या घरी गेले. हा, परंतु आमचा प्रभू जो आहे डोंगरावर गेला. असा आमचा प्रभू या जगामध्ये तो राहिला होता. आगळा वेगळा आमचा प्रभूचं जीवनचरित्र होतं. त्याची पद्धतच वेगळी होती. जितकं आम्ही त्याच्याबद्दल विचार करू तेवढंच कमी आहे प्रियानो. सर, ते शेवटी त्याचं मरण. आपल्याला मी जर विचारलं की ब्रदर किंवा बहीण, तुम्हाला कुठल्या प्रकारचं मरण आवडेल, किंवा तुम्ही मला जर विचार की ब्रदर तुम्हाला कुठल्या प्रकारचं मरण आवडेल, मी एकदम फ्रँकली सांगेल, हे बघा ब्रदर, मला 2 मुलं आहेत आणि आता त्यांचे बी लग्न होतील, अजून झालेले नाहीत, होईल आणि नंतर मग नातवंड होईल. हा, मग ब्रदर माझी इच्छा आहे की ज्या वेळेस माझा अंत समय येईल त्यावेळेस मी माझे सगळे मुलं, माझे सुना, माझे सगळे नातेवाईक जे आहे किंवा आमच्या मंडळीचे सगळे लोक माझ्या आजूबाजूला असायला पाहिजे आणि छानपैकी गाणं चालायला पाहिजे ब्रदर आणि एखादं माझ्या आवडीचं गाणं त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि प्लस एक छान संदेश तिथे व्हायला पाहिजे जो माझा आवडता आहे. आणि असं ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये, ह्याच वातावरणामध्ये प्रभूने मला उचलावं आणि कोणता त्रास नाही व्हायला पाहिजे ब्रदर मला. आणि मला अशा आनंदामध्ये मला एक जग सोडायला मला फार आवडेल ब्रदर. आणि ही माझी मनापासूनची इच्छा आहे की मी घर सोडावं. आपण तो आमचा प्रभू कसा मेला हो? आमच्या प्रभूचं मरण कसं झालं? बायबल सांगते सर्व शिष्य त्याला सोडून गेले. अहो, ते तर सोडा, ते तर गेलेच गेले. अहो, पण त्याच्या अंगावर साधा कपडा देखील नव्हता हो. आमच्या प्रभूच्या अंगावरचा झगा देखील काढून टाकण्यात आलेला होता. ते बी सोडा. अहो, आमच्या प्रभूला त्या वधस्तंभावरती खेळण्यात आलेलं होतं. त्याच्या दोन्ही हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे, डोक्यांवरती काट्यांचा मुकुट, लोक थुकत होते, नाही ते बोलत होते. असं आमचा प्रभूने या जगामधून जग सोडलं प्रिया. इतकी वाईट परिस्थिती, इतके वाईट
त्याचं जे आहे या जगातून जाणं झालं. बायबल सांगते, वचन सांगते, जो कोणी त्या वधस्तंभावर टांगलेला आहे तो शापित आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी शापित झाला. अजून एक गोष्ट मी या ठिकाणी एक वाक्य बोलतो आणि मी थांबतो प्रियानो. ज्या वेळेस आमच्या प्रभूने त्याच्या मरणाची भविष्यवाणी केली, त्या वेळेस त्या मरणाच्या पुढे तो हे देखील बोलला की माझं पुनरुत्थान होणार आहे. ते मरणच होणार आहे असं तो बोलला नाही. ज्या वेळेस तो बोलला की माझं मरण या ठिकाणी असं सगळं होणार आहे, त्या वेळेस मी पुन्हा जिवंत होणार आहे, हे देखील वाक्य आमच्या प्रभूच्या मुखातून निघत होतं. प्रियानो, असा आमचा प्रभू. आणि सरते शेवटी आमचा प्रभू असं म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे असं नाही म्हणत तो. मीच आहे. त्या ठिकाणी ऍड करतोय. मीच आहे. माझ्या वाचून तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताच मार्ग नाही. मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून तुम्हाला पित्याकडे जाता येत नाही. प्रियानो, आज सकाळच्या वेळेस खरोखर असा आमचा प्रभू तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. त्या प्रभूवरती आम्ही विश्वास ठेवून आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया.